नमस्कार. मी मनीषा कुलकर्णी. माझ्या आदर्श यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे मी आपल्यासमोर काही व्हिडिओ सादर करत असते. तर तसाच मी आज एक व्हिडिओ सध्याच्या महाराष्ट्र शासन जे स्थापित झालेलं आहे त्या आणि आपले मुख्यमंत्री जे आहेत त्यांच्याबद्दलची एक कविता श्री अनिल रेगे म्हणून आहे त्यांनी सादर केलेली आहे आणि ती कविता मला खूप आवडली आणि ती मी आपल्या समोर सादर करणार आहे. आता त्याचा विषय असा आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसजींनी वर्षा बंगला सोडला आणि वर्षा बंगला सोडावा त्यांना ज्या वेळेला लागला त्यावेळेला त्यांचं शासन ज्या वेळेला म्हणजे बरखास्त झालं त्यावेळेला त्यांनी एक वचन दिलं होतं की मी पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन. आणि त्या वचनाची इतकी हेटाळणी कालपर्यंत त्यांच्या त्या शपथविधीपर्यंत सुरू होती की म्हणजे वास्तविक त्यांनी मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळालं तरी ते त्यांनी आनंदाने त्यांच्या आदेशानुसार घेतलं आणि त्याच्याबद्दल हेटाळणी झाली. नंतर मी पुन्हा येईनची हेटाळणी झाली. आणि ज्यावेळेला त्यांनी वर्षा बंगला सोडला तर मला असं वाटतं की वर्षा बंगला सोडल्यानंतर ते आत्ता सागर बंगल्यामध्ये होते. पण त्या सागर किनारी उभं राहून त्यांनी जसं एक गाणं आहे की वचन दिले मी तुला स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले मी तुला, तसं त्यांनी वर्षा बंगल्यातनं बाहेर पडल्यानंतर समुद्राच्या काठावर उभं राहून मंत्रालयातनं बाहेर पडल्यानंतर वचन दिलं मी पुन्हा येईन आणि पुन्हा येईन आणि ते सार्थ करून दाखवलं. आणि जे काय मध्ये प्रसंग आले त्याला अत्यंत शांत धीरगंभीरपणानं त्यांनी तोंड दिलं आणि येईल त्या प्रसंगाला तोंड देऊन मानहानी पत्करून त्यांनी म्हणजे हा संघर्ष जिंकला आणि जनतेनं त्यांना भरभरून प्रतिसाद दिला. जनता जागृत झाली आणि त्यामुळे त्यांना हा संघर्ष जिंकता आला. त्यांनी खूप कष्ट केले, त्यांनी केले. त्यांचे ते म्हणजे बाकीचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी केले, नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी केले आणि खूप कष्ट करून त्यांनी हा दिवस साध्य करून दाखवला. आणि त्याच्यावर श्री अनिल रेगे यांनी जी कविता केली की अभिमानास्पद कविता केली त्यांच्यावर आणि त्या वचनावर ज्याचं विडंबन होत होतं सारखं आणि हेटाळणी होत होती त्याला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली यांच्या कवितेनं, असं मला वाटतं. मी ती आपल्यासमोर सादर करते. वचन दिले मी तुला, वचन दिले मी तुला, येणार मी फिरोनी शब्द हा तुम्हा दिला. जनतेला त्यांनी शब्द दिला होता. येणार मी हे म्हणताना त्यांनी काही विचार केला नाही का याचं विडंबन होणार आहे का, हेटाळणी होणार आहे का, काय त्यांच्या आतूनचे भाव आले ते त्यांनी जनतेसमोर सादर केले. येणार मी फिरोनी शब्द हा तुम्हास दिला, आलो परत भेटाया मी शब्द माझा राखला. आलो मी परत भेटाया मी शब्द माझा राखला. ही भेट गरीब भावाची. आता ते लाडकी बहीण वगैरे योजना काय सुरू आहे ना. ही भेट गरीब भावाची पोहेच जणू सुदाम्याचे. ही भेट गरीब भावाची पोहेच जणू सुदाम्याचे. तुम्ही कृष्ण सखा माझे. प्रजेला त्यांनी कृष्णाची उपमा दिली. तुम्ही कृष्ण सखा माझे, हे दान असे प्रेमाचे. हे जे तुम्ही मला निवडून आणलं आहेत आणि यश दिलं आहेत हे तुम्ही मला प्रेमाचं दान दिलेलं आहे. लाभो तुम्हा सदैव म्हणून ते जनतेला म्हणत आहेत. लाभो तुम्हा सदैव सुख सौख्य भाग्य सारे. लाभो तुम्हा सदैव सुख सौख्य भाग्य सारे. यासाठी पणास लावीन आयुष्य मी माझे सारे. आयुष्य मी माझे सारे. कुठेही मी कमी पडणार नाही.
आहे फिनिक्स पक्षी, आहे जिद्दीचा मी फिनिक्स पक्षी आहे फिनिक्स पक्षी, राखेतून पुन्हा उठेन, आहे फिनिक्स पक्षी, राखेतून पुन्हा उठेन, मम गोपाळांच्या हितासाठी, म्हणजे जनतेच्या, मम गोपाळांच्या हितासाठी मी गोवर्धन हातात घेईन. किती पण मला त्रास होऊ दे, किती पण काही कष्ट करायला लागू दे, पण तुमच्या हितासाठी मी त्याला सामोरं जायला तयार आहे. मम गोपाळांच्या हितासाठी मी गोवर्धन हाती घेईन, माझी प्रजा समस्त, माझी प्रजा समस्त, माझाच आहे देव. प्रजा म्हणजे माझा देव आहे. माझी प्रजा समस्त, माझाच आहे देव, करतो तुम्हा प्रणाम, करतो तुम्हा प्रणाम, हृदयी माझ्या कृतज्ञ भाव. आज जे तुम्ही मला इतकं मोठं यश दिले. अहो, जनता 5% जागृत झाली तर इतकं मोठं यश मिळालं आपल्या म्हणजे निवडणुकीमध्ये आणि मतदानात. पण संपूर्ण भारतातली जर आपली 100 करोड जनता जागृत झाली तर कुठं भारताचं म्हणजे उज्ज्वल भविष्य आहे याचा आपण विचार केलेला बऱ्या मतदारांनी विचार करून मतदानाला बाहेर पडून योग्य ठिकाणी मतदान केलं पाहिजे. करतो तुम्हा प्रणाम, हृदयी कृतज्ञ भाव. त्यांना सुद्धा किती म्हणजे बरं वाटलेलं आहे बघा. तुमच्या सवे सदैव, तुमच्या सवे सदैव, अमुची असेल त्रिमूर्ती, तुमच्या सवे सदैव, अमुची असेल त्रिमूर्ती. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि एक उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. तर ते काय म्हणतात, तुमच्या सवे सदैव, अमुची असेल त्रिमूर्ती, केवळ एक साध घाला, केवळ एक साध घाला, वचनाची करू पूर्ती. आम्ही जे परत येऊ परत येऊ परत येऊ हे जे मी म्हणलो आहे ते केवळ एक साध घाला, वचनाची करू पूर्ती. किती सुंदर कविता केली आहे बघा रेगे साहेबांनी. आणि असंच या त्रिमूर्तीला यश मिळू दे आणि आपलं सरकार व्यवस्थित, स्थायी सरकार 5 वर्ष व्यवस्थित चालू दे. मोठी मोठी त्यांच्या हातून कामं घडू देत, जनतेची कामं घडू देत. आणि परवाच मुख्यमंत्र्याची शपथ झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची त्यांनी पहिलं जे काम केलं ते मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एका रुग्णाला मदत केली आणि त्यांना जीवदान मिळालं. अर्थात त्यांचाही आशीर्वाद त्यांना मिळणार. आणि जनतेचा तर पहिल्यापासून त्यांच्याबद्दल म्हणजे सहानुभूती तर होतीच. आणि अशीच कामं त्यांच्या हातून त्रिमूर्तींच्या हातून घडो, त्या त्रिमूर्तींचं सख्य असंच राहू आणि आपल्या महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्य आणि उज्ज्वल कार्य बघायला मिळो आणि आपला उत्कर्ष हो आपल्या महाराष्ट्र राज्याचा. आणि राज्य उत्कर्षाच्या प्रगतीपथावर चालू दे अशी मी गजानन चरणी, परमेश्वर चरणी, रामाच्या चरणी प्रार्थना करते. आणि तिघांना पुन्हा एकदा उत्कर्षासाठी शुभेच्छा देते आणि धन्यवाद. माझं जर कविता हे वाचन रेगे साहेबांच्या कवितेचं वाचन मी केलं ते आपल्याला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या आणि असंच माझ्या वाचनात काही येईल ते मी आपल्यासमोर सादर करीन. धन्यवाद.